चालू सामन्याच्या दिशेनं पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. सलामी जोडी विशाल पाटील, अक्षय पाटील आणि पहिल्या षटकामध्ये विशाल गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. 4 ओव्हरचा हा सामना असेल आणि या सामन्यामधनं जो जिंकेल तो पुढील सामन्यामध्ये टीम शेडोमाता वर्ल्ड टीम सोबत खेळेल. चला सामन्याला सुरुवात करा. टायमर देखील आपण सेट करूया. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर टाकायची ती गोष्ट लक्षात ठेवा. 1:40 या इनिंगला सुरुवात होत आहे. स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय आणि पहिले षटक विशाल. ओव्हर द विकेट पहिला बॉल. पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकला, फसवलं जरूर. काऊ कॉर्नरला फिल्डर डाऊन दी बॉल. आणि बघा ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज दिसत होती, मुवमेंट दिसत होती, असं वाटलंच होतं की झेल ड्रॉप होऊ शकतो आणि तेच घडलं. कारण बघा ईशानजी काय असतं, जेव्हा बॉल फार उंच जातो ना, तेव्हा जेव्हा एखादा फिल्डर ती कॅच पकडण्यासाठी येतो, त्याची जी बॉडी लँग्वेज, त्याची जी हालचाल आहे ना, ती सांगून देते की कॅच कंप्लीट होईल की नाही. कारण जेव्हा बॉल त्या फिल्डरच्या दिशेने गेला ते अगोदरच नर्वस दिसत होते आणि कॅच देखील ड्रॉप झाली. पहिला बॉल जिथे विकेट मिळायला हवी होती, जिथे अक्षय डगआउटमध्ये पाहिजे होते, तिथे कॅच ड्रॉप झाली. एक धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल. आता विशाल पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. विशालच्या अगेन्स्ट विशाल पुल करण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन मिळालेलं नाही. काऊ कॉर्नरला पुन्हा एकदा मिसफील्ड आणि त्याचा फायदा घेतला जाईल. 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. अगदी जेव्हा आपण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो तेव्हा फिल्डिंग हा फॅक्टर फार महत्त्वाचा असतो. कारण बघा आउटफील्डमध्ये तुम्हाला पूर्णपणे स्वतःला झोकावं लागेल. कारण मॅच 4च ओव्हरची आहे. एक धावेचं महत्त्व भरपूर आहे. 2 धावेंनी देखील सामन्याचे निकाल लागत आहेत. कालचा दिवस आपण पाहिला, एक सामन्यामध्ये 3 चेंडूमध्ये 3 बनल्या नाही, तर एक सामन्यामध्ये 2 मध्ये 2 बनल्या नाही. हे चित्र आपण काल पाहिलंय. हा फटका हवेमध्ये. आता फिल्डर पोहोचतात गॅपमध्ये. स्ट्रोक बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार दरम्यान इथे येतो विशाल पाटील यांचा बॅटमधनं. आणि विशाल पाटील देखील एक दमदार प्लेयर आहे त्या टीमचे. चौकार दरम्यान मागील चेंडूवरती आला. धाव फळक 7 वरती. नेक्स्ट बॉल. धीम्या गतीने टाकला, बट स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलं. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात. फिल्डिंग आता चांगली मिळेल, फक्त एक सिंगल. बघा पहिल्या षटकामध्ये कदाचित ज्या मिसफील्ड झाल्या ना, त्या झाल्या नसताना तर एखादी विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती. त्याचप्रमाणे रन्स देखील 2-3 आणखीन कमी असतात. बघा 4 ओव्हरची मॅच, ज्या संधी खऱ्या अर्थाने मिळतात त्याचं सोनं करणं ॲज अ प्लेअर, ॲज अ टीम आवश्यक आहे. तर एक संधी जरी गमावली ना, तर ती संधी नव्हे तर ती कदाचित मॅच देखील असू शकते. अक्षय आता स्ट्रायकिंग एंडवरती, ज्या अक्षयला जीवनदान देखील अगदी पहिल्याच बॉलवरती मिळालं होतं. नेक्स्ट बॉल. फुल लेन टाकला, ड्राईव्हचा फटका, क्लासिकल स्ट्रोक. कॉपी बुक स्टाईल मध्ये हा स्ट्रोक खेळले. ड्राईव्ह करत असताना मिड ऑफ आणि कव्हरला भेदलाय. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार इथे येतोय. या 4 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. चौकार दरम्यान इथे आला. व्यासपीठावरती आपण पाहू शकतात ठाणे जिल्हा युवा सेना सचिव तसेच भिवंडी ग्रामीण क्रिकेटमधले वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर आतिश भामरे यांचा आपण अगदी नुकताच चांगला परफॉर्मन्स देखील पाहिला. आणि आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, या स्पर्धेमध्ये नव्हे तर मला वाटतं संपूर्ण सीझनसाठी वर्ल्ड संघ पुरस्कृत बाय आतिश भामरे असंच आपण म्हणूया. कारण त्यांच्याच नावाने आपल्याला हा संघ खेळताना दिसणार आहे. जर्सीवरती देखील तो नाव आपल्याला पाहायला मिळाला. कारण स्वतः देखील एक चांगले प्लेयर आहेत आणि वडगावचं क्रिकेट किती पुढे जाईल त्याचाच विचार नेहमीच राहिला. त्याच अनुषंगाने आपण प्रत्येक वर्षी VPL देखील पाहत असतो. ती देखील मोस्ट एक्सपेन्सिव्ह लीग ग्रामीण क्रिकेटमध्ये. बॅकफूटवरती जाऊन खेळलेत. बॅटची काढा लागली. बॉल मागे चाललाय. शॉर्ट थर्डला फिल्डिंग थोडी खराब पाहायला मिळाली.
बघा पहिलं षटक ज्याप्रमाणे आतापर्यंत खेळ राहिला फिल्डिंगचा थोडा विचार करावा लागेल, कारण जर येणाऱ्या काही षटकामध्ये जर अशीच फिल्डिंग झाली ना तर जिथे तुम्ही 40 वरती थांबवू शकता ना तो टोटल 55-60 पर्यंत देखील जाऊ शकतो. खेळ समाप्त पहिल्या षटकामध्ये 13 धावा फलकावरती. विकेट कोणत्याही प्रकारे गमावलेली नाही आहे टीम एकता स्पोर्ट्स सारंगाव नाही आणि खेळ शिल्लक आहे येणाऱ्या 3 षटकांचा. बघा पहिल्या षटकाला सुरुवात 1:40 झाली होती आणि 4 मिनिटांमध्ये पहिले षटक कंप्लीट झाले. सो विनंती असेल की त्वरित फिल्डिंग सेट करा, कारण विदिन 15 मिनिट्स तुम्हाला 3 ओव्हर टाकायचे आहेत. बघा 1-2 मिनिटं आम्ही एक्स्ट्रा देऊ शकतो, बट त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर झाला तर तुम्हाला लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ठेवावाच लागेल. सेकंड ओव्हर आणि गोलंदाज तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. सुनील दरम्यान इथे गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. पहिलं षटक बघा कदाचित फिल्डिंगची साथ मिळाली असती तर फर्स्ट ओव्हरमध्ये एखादी विकेट देखील असती, रन्स थोडा कमी असता, कारण धावफलक 13. त्यामध्ये आपण पाहिलं एक चौकार विशाल पाटील यांचा बॅटमधनं आला, एक अक्षयचा बॅटमधनं आला आणि अक्षयला एक जीवनदान देखील या पहिल्या षटकामध्ये मिळालं होतं. सुनील येतात आणि बघा टायमर सुरू आहे. बघा इनिंग म्हणजे ओव्हर ब्रेकमध्ये तुमच्याकडे खऱ्या अर्थाने 15 ते 20 सेकंद आहेत. त्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा फील्ड प्लेसमेंट सेट करायचे आहेत आणि खेळायला सुरुवात करायची आहे. आणि त्यानंतर जर अतिरिक्त वेळ तुम्ही खर्च करतात तर तो देखील कॅल्क्युलेट होतोय. सेकंड ओव्हर सुनीलचा पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकला होता. बॅटची कडा मिळेल सफलता. अक्षयला जीवनदान जरूर मिळालं, बट या सेकंड ओव्हरमध्ये पहिलाच बॉल. आता जावं लागेल डगआउटच्या दिशेने. सफलता पहिला धक्का लागला. बॅटर बास झाले. अक्षय नवीन फलंदाज क्रमांक 3. आकाश आला बॅटिंग करण्यासाठी. खेचून मारण्याचा प्रयत्न होता, बट पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर धीम्या गतीने चेंडू येतो. त्याचाच ॲडव्हान्टेज गेल्या 2 चेंडूंवरती सुनीलला मिळाला. या अगोदर आपण एक आकाशला पाहिलं होतं ज्याने तब्बल 6 चेंडू आकाशामध्ये पाठवले होते आणि 54 धावा इंडिव्हिज्युअली बनवला होता. बट हा आकाश काय करेल? ते आकाश सुरईचे होते आणि हे आकाश सारंगावचे आहेत. बघा दोन्ही जवळचेच गाव आहेत, बट खेळ कसा होईल, कारण अजून देखील पहिलं सत्र भरपूर बाकी आहे, कारण दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. त्यानंतर देखील 2 ओव्हर आहेत. शफल होऊन खेळलेत. बॅटचा टोला लागला. हवा तसा संपर्क झालेला नाहीये. बॉल आउटफील्डमध्ये डीप मिड विकेटला फिल्डर पोहोचतात. सिंगल पूर्ण दुसरा रन घेण्याचा अगदी प्रयत्न देखील नाहीये. विशाल पाटीलला स्ट्राईक हवी होती आणि ती स्ट्राईक आता मिळाली. धाव फळक या एका धावेच्या मधीने आता 14 धावा फळकावरती. पहिलं सत्र सुरू आहे आणि पाहिले गेले 2 दिवस जर आपण पाहिले मॉर्निंग पासूनचा खेळ जर आपण पाहिला तर बघा 4 ओव्हर मिनिमम तुम्हाला सेफ टोटल म्हटलं तर 50 ते 55 धावा किमान बनवायच्या, तेव्हा जाऊन तो सेफ टोटल. हा देखील क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बघा जी गोष्ट मी सांगितली की चेंडू पडल्यानंतर धीम्या गतीने येतात, त्याचा ॲडव्हान्टेज गोलंदाज सुनीलला आतापर्यंत मिळाला, कारण 4 चेंडू टाकलेत, फक्त 1 धाव आणि 1 विकेट त्यांनी इथं मिळवली. आणि हेच असं शॉर्टकट खऱ्या अर्थाने सावंतेला हवं होतं की जिथे एखादे विकेट इकॉनॉमिकल ओव्हर ते कार्य सुनील आता या सेकंड ओव्हरमध्ये त्यांच्या संघासाठी करतो. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. विशाल पाटील स्ट्रायकिंग एंडवरती माइंडमध्ये ही गोष्ट असेल की एखादा मोठा फटका येणाऱ्या 2 चेंडूंवरती. बॅटची कडा, बॉल मागे चाललाय, फाईन लेगला तर बीट केलं, थांबवणं कठीण आहे. बॉल निघून जातो लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाच्या या 4 धावा. असे आहे की रन्स कशाही यावा, बट येणं गरजेचं टीम सारंगावसाठी, कारण रणगती पूर्णपणे थांबलेली आहे. या 4 धावांच्या मदतीने धाव फळक आता 18 धावा आणि खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये शेवटचा 1 चेंडू, लास्ट बॉल. तो देखील जे आपण जर पाहिला तर बॅटच्या टो एंडलाच लागलाय. लॉंग ऑनला फिल्डर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही, शेवटच्या मोमेंटला नकारलं गेलं. खेळ समाप्त 2 ओव्हरचा आफ्टर 2 ओव्हर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला
19 वरती विकेट आतापर्यंत गेलेली आहे 1 आणि खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 2 षटकांचा. या षटकासाठी देखील तब्बल जर आपण पाहिलं तर 5 मिनिटं खर्च झाली. चला विनंती असेल की खेळाला सुरू ठेवायचं कारण अंतिम षटकासाठी तुमच्याकडे 5च मिनिटं शिल्लक आहेत. बघा अगदी जर आपण पाहिलं पहिली 2 षटकं फक्त धावा 19 एक धक्का देखील लागला. जे मी सांगितलं की जो खेळ गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिला आणि आजचा मॉर्निंग पासून पाहिला तर बघा पर प्रोजेक्टेड स्कोर जर या खेळपट्टीवरती पाहिलं या क्रीडांगणावरती पाहिलं 50 ते 55 तुम्हाला किमान बनवायच्याच आहेत. तेव्हा जाऊन तुम्ही तासावरती फाईट करू शकता कारण रन्स बनतात या क्रीडांगणावरती. कालचा दिवस आपण 73 देखील बनताना पाहिला 82 देखील बनताना पाहिला फर्स्ट इनिंगमध्ये. तिसरं षटक गोलंदाज या तिसऱ्या षटकासाठी सतीश येतो. सतीश वाकसुरे दरम्यान इथे तयार होतो या तिसऱ्या षटकासाठी. समोर विशाल पाटील असतील. सतीश पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉस आहे तर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार बघा वाकसुरेचा जर आपण विचार केला तर हे एक मिस्ट्री बॉलर आहेत बट मिस्ट्री तेव्हा चालेल जेव्हा पिचिंग होईल लँडिंग होईल. मागील चेंडू फुलटॉस होता हा पॅनवरती फ्लिकचा फटका फोल्डर आहे डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग राहिली तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. बघा जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मिश्रण करता ना तेव्हा बॉलची पिचिंग तुम्ही कोणत्या लाईन आणि लेंथवरती बॉल टाकता ही गोष्ट प्रामुख्याने महत्त्वाची असते. जर फुलटॉस टाकल तर तुम्ही काहीही मिश्रण करा त्याचा काही फरक नाही पडणार आहे बॅटरला. लाईन आणि लेंथ या 2 गोष्टींवरती थोडं फोकस आता सतीश वाकसुरेला या ओव्हरमध्ये करावं लागेल. 2 धावांच्या मदतीने धाव फळक 27 स्टेप आउट झाला विशाल बट इथे थांबले गेलेत कारण लाईन खराब अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. बघा वाचण्याचा प्रयत्न केला जातो नेहमी. मी प्रामुख्याने बघा प्रत्येकी जेव्हा गोलंदाज थोडा अडचणीमध्ये असतो ना त्याला मी हेच सांगतो की वाचण्याचा प्रयत्न नका करू. क्रिकेटमध्ये वाचण्याचे मार्ग नाही आहेत. एकमेव मार्ग तुमच्याकडे तो म्हणजे लढण्याचा प्रयत्न करा. अपीश खेळलं आणि हा फटका देखील गॅपमध्ये आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. बघा जे मी म्हटलं मिश्रण चांगली गोष्ट बट लाईन अँड लेंथ त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट. 2 चांगले फटके या ओव्हरमध्ये आले. एक फुल टॉस होता आणि एक हाफ वॉली आपण वाईड ऑफ स्टंप पाकली ज्याच्यावरती लॉफ्टेड ड्राईव्ह विशाल पाटीलचा आपण पाकला. कारण पाहिलं गेलं जर टप्पा योग्य नसेल तर मोठा फटका त्याच्यावरती येणारच आहे आणि ते घडलं आतापर्यंत या ओव्हरमध्ये. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि 3 मध्ये 13. स्टेप आउट झाला विशाल. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. निर्धाव चेंडू दरम्यान इथं येतो कारण बघा बॉलचा अगदी रीच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता कारण विशाल पाटील यांना देखील ठाऊक आहे जर पिचिंग चांगली झाली तर त्यानंतर बॉलला टॅकल करणं थोडं अवघड होऊन जाईल. राऊंड द विकेट नेक्स्ट बॉल हा देखील फुल लेंथ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला फेकून दिलं लॉंग ऑन फार. आणखीन एक दमदार फटका विशाल पाटील यांचा बॅटमधनं हा षटकार. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका कारण मग राऊंड द विकेट वाकसुरेने बॉल टाकला. स्टेप आउट झाले विशाल पाटील. स्ट्रेट बॅटने लॉंग ऑनला क्लिअर केलं. षटकार येतोय. धाव फळक आता 6 धावांच्या मदतीने 38 धावा धाव फळकावरती. जे मी म्हटलं होतं 50 ते 55 आता तिथे पोहोचलं जाऊ शकतं कारण आता ऍक्सिलरेशन अगदी जलद गतीने रन्स येतात. पुन्हा स्टेप आउट झाला विशाल आणि विशाल जर स्टेप आउट झाला तर बॉल देखील आउट झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार स्ट्रोक बॅक टू बॅक बिग वन्स सिक्सर. अखेरीस धाव फळक जाऊन पोहोचला 44 आणि इंडिव्हिज्युअली विशाल पाटील खेळतात 36 धाव्यांवरती.
आता विशाल पाटील 36 वरती खेळतात. आता दुसरं अर्धशतक देखील येऊ शकतंय का, कारण आज आपण आकाश पाटीलला देखील अर्धशतक बनवताना पाहिलं. विशाल पाटील देखील 36 वरती नॉट आउट खेळतात. लास्ट ओव्हर गोलंदाज रज्जी. पहिला बॉल शफल होऊन खेळायचं होतं. बघा अशा परिस्थितीमध्ये जर तुमचा एक बॅटर चांगली बॅटिंग करतोय तर बघा सिंगल घेऊन स्ट्राईक देखील रोटेट तुम्ही करू शकतात. पण इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये निर्धाव चेंडू येतोय. आणि अजून देखील बघा पाहिल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये 5 चेंडू शिल्लक. यानंतर होणारा सामना शेवटून आता वर्ल्ड संघ आपल्याला खेळताना दिसेल दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्यामध्ये या मॅचचा विजेता टीम सोबत. फुल लेन टाकला स्ट्रेट बॅकने स्ट्रोक आणि सध्या सगळीला फटक्यामध्ये ताकद पहा किती चांगली होती. लॉंग ऑफच्या फिल्डरला चान्स देखील नाहीये. हा बॉल जातो बाउंड्री लाईनचा बाहेर. लॉंग ऑफला भेदत असताना येणारा 4 चेंडूंचा खेळ. बाकी धाव फळक या 4 धाव्यांच्या मदतीने आता 48 नेक्स्ट बॉल. हा फुल टॉस टाकला स्लॉक स्वीप आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. सध्या सगळीला मोठे फटके सातत्याने आकाश देखील आता खेळतो. 2 चांगले फटके त्याचा बॅट मधनं आले. एक चौकार एक षटकार आणि लास्ट ओव्हर मध्ये हेच तर हवं आहे. आणि एक्झॅक्टली जर आपण विचार केल्यानंतर सारंगावचा प्रत्येकी खेळाडू असेल बघा रन्स बनल्या गेल्या पाहिजेत. त्या विशाल बनवो अथवा आकाश बनवो आणि सध्या सगळीला आकाश बनवतो रन्स. आणखीन एक फुल टॉस आणि हा देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. आकाशने पुन्हा एकदा चेंडूला आकाशात पाठवलंय आणि ठीक गेला हा चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. दोन आलेत. तिसरा येईल का. धाव फळक आता 60 अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. पुढचा बॉल फुल लेंथ टाकला. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाकले बॅटचा कॉन्टॅक्ट झाला, त्यानंतर चेंडू पायावरती देखील आदळला. मिळेल फक्त एक सिंगल आणि शेवटचा चेंडू असेल या पहिल्या सत्रामधला. बघा सुरुवात ज्याप्रमाणे झाली निर्धाव चेंडूने या ओव्हरची सुरुवात, त्यानंतर चौकार षटकार षटकार त्यानंतर एक सिंगल. शेवटचा बॉल बघा मी 50 ते 55चा उल्लेख केला होता, पण रन्स 61 आणि हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत लॉंग ऑफला. फिल्डर विकेट मिळेल या अंतिम बॉलवरती. 36 धावांची एक जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली विशाल पाटील यांची आणि एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग आपण पाहिली आकाश यांची. आणि त्या 2 इनिंगच्या जोरावरती पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवला गेला 61 आणि 62 धावांचा एक मॅच विनिंग टोटल सेट केला एकता स्पोर्ट्स सारंगावने अगेन्स्ट टीम सामंदे स्पोर्ट्स सामंदे. चला सलामीची जोडी पाठवा टीम सावंदे आणि त्याचप्रमाणे
आमच्या ऑफिशियल अंपायर्स देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सलामीची जोडी देखील सामान्य टीम पाठवा. लक्ष जे आहे या मॅच मध्ये 62 बनवायचे आहेत. बघा स्टार्ट थोडा धीमा होता कारण पहिली 2 षटकां पाकली होती, जिथे रन्स पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 19 होता. त्यानंतर ॲक्सेलरेशन पहा किती चांगले झालं, कारण वाकसुरेचं काहीच चाललं नाही तिसऱ्या षटकामध्ये. त्यामध्ये आपण पाहिलं 3 सिक्सर 1 चौकार त्या ओव्हरमध्ये विशाल पाटील यांचा बॅटमधनं आला आणि लास्ट ओव्हरमध्ये रज्जीच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके 2 षटकार त्यानंतर 1 चौकार आला आकाशच्या बॅटमधनं. म्हणजे 2 षटकांमध्ये पूर्णपणे सामना चेंज झाला. आज ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत ब्लॅक डायमंड ऑफ वडघर गावचा कोहिनूर हिरा आणि तसेच वडघर टीमचा नवीन हत्यार ईशांत. पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये एक उपस्थितीची कमी आम्हाला आतापर्यंत जाणवली. ती उपस्थिती कदाचित आज नाही तर उद्या तरी नक्कीच होईल. आमचे मार्गदर्शक सिनियर प्लेयर प्रमोद दादा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि त्यांच्या समवेत सतीश येतात. विशाल आणि सतीशची जोडी स्टार्ट अगदी महत्वाचा. आणि एक गोष्ट माइंडमध्ये ठेवावी लागेल की बघा पहिल्या सत्रामध्ये एक स्लो स्टार्ट नंतर सुद्धा जर 61 बनवल्या जाऊ शकतात, तर ती पहिल्या षटकापासून चांगला खेळ जर केला तर 62 चेस देखील होऊ शकतात. कारण खेळ कोणताही असो, क्रिकेटचा अथवा तुम्ही कोणताही खेळ खेळा, माइंडसेट फार मॅटर करतो, तुमचा अप्रोच फार मॅटर करतो. आणि तुमचा अप्रोचला नेहमी पॉझिटिव्हच असला पाहिजे आणि तुमचा अप्रोच ना तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणाराच असला पाहिजे. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिलं षटक गोलंदाज नवीन गोलंदाजी मार्कवरती तयार होतो आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सतीश. लक्ष्य आहे 62 धावांचं. आता 62 बनतील की नाही बनतील हा प्रश्न नक्कीच. आणि पुढील फेरीमध्ये शेळू माता वर्ल्ड सोबत खेळेल कोण या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला या सेकंड इनिंग मध्ये मिळणार आहे. लेट्स प्ले सेकंड इनिंग. 62 चा चेज. पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकला. पुल करायचं होतं. स्क्वेअर लेगला फिल्डर इनफिल्ड मध्ये होते. आता बॅकअपला डीप मिड विकेटचं फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत येतात. तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने सतीश ऑफ द मार्क होतो. बघा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हे क्रीडांगण कधीही चांगलेच राहिलं, कारण आपण पाहिलंय की त्या एंडने सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे. जर प्रॉपर तुम्ही मिडल करतायत ना तर डेफिनेटली चौकार किंवा षटकार तुम्हाला मिळतोच. शॉर्ट पिच टाकलं. ऑफर कट खेळलेत. पॉइंटला धर्माने इथे बीट केलं. पाठलाग करतोय पॉइंटचा फिल्डर आणि शेवटच्या मोमेंटला जर आपण पाकलं तर फिल्डिंग देखील चांगली राहिली, बट बॅकअप थोडा खराब. त्या अनुसरून इथे 2 धावा पूर्ण जातील. आणि पाकलं गेलं ना जर बॅकअप जर अगदी योग्य वेळेवरती आला असताना तर रनआउटची शक्यता देखील होऊ शकली असते, बट 2 मिळतील. 2 धावांच्या मधीने धावफलक आता 4 वरती जाऊन पोहोचला. 62 बनवायच्यात म्हणजे बरोबर तुम्हाला जर पाकलं गेलं तर ऑलमोस्ट 16 रन प्रति ओव्हरच बनवायचे आहेत, कारण पहिल्या 2 चेंडूंवरती 4 आलेले आहेत. नेक्स्ट बॉल हा धीम्या गतीने टाकलाय. फसवलं होतं. पेस ऑफ केलं होतं नवीनने. आणि एक पेस बॉलर म्हणून तुम्हाला हे देखील ठाऊक असलं पाहिजे की कोणत्या क्षणाला लाईन अँड लेंथ आपण चेंज करायला हवी, कोणत्या क्षणाला आपण पेस वेरी केला पाहिजे, या गोष्टी महत्त्वाच्या. आणि सध्या असा घडीला लास्ट बॉलवरती मिश्रण आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल फुल लेन टाकलाय आणि हा देखील धीम्या गतीने टाकलाय. पुन्हा एकदा फसवलं बॅटरला. आणखीन एक डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू देखील ना या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय टीम एकता स्पोर्ट्स सारंगावला. बघा त्यांच्या नावामध्येच एकता आहे आणि एकत्रित येऊन चांगला खेळ करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला. आणि सध्या असा घडीला बॅटिंग देखील चांगली झाली आणि सेकंड इनिंगची सुरुवात. नवीनचं हे पहिलं षटक. फक्त 4 धावा आतापर्यंत. फुल लेंथ स्लॉट मध्ये आहे. लॉफ्ट केला आणि ठीक पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. याच तर फटक्यांची आवश्यकता आहे आणि तो फटका फायनली सतीशच्या बॅटमधनं षटकार. षटकार दरम्यान इथे येतो आणि हे फटके हवे आहेत.
असे भरपूर सारे फटके हवे आहेत. धाव फळक आता 10 वरती आणि शेवटचा चेंडू या फर्स्ट ओव्हर मधला. शेवटचा बॉल धीम्या गतीने टाकला. बघा जेव्हा जेव्हा मिश्रण केलं, पेस ऑफ केलं, 3 चेंडू आपण पाहिले असे मिश्रण केलं होतं आणि तिन्ही निर्धाव आलेत. खेळ समाप्त पहिल्या षटकामध्ये एकूण 10 धावा धाव फलकावरती. कोणत्याही प्रकारे विकेट गमावलेली नाहीये टीम सावंदे स्पोर्ट्स सावंदेने. म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील आवश्यकता आहे 52 धावांची. चला टीम सारंगाव कोणत्याही प्रकारे वेळ विलंब न करता त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. 18 मध्ये आता आवश्यकता आहे 52 अजून देखील बनवायचे आहेत. पहिलं सत्र आपण पाहिलं होतं की पहिल्या 2 षटकांमध्ये 19 होत्या, अंतिम 2 षटकांमध्ये तब्बल 42 धावा आल्या. म्हणजे रन्स हो बनवू शकतात. अजून देखील बघा सामना पूर्णपणे संपला नाहीये आणि खऱ्या अर्थाने एक व्यक्ती ना तेव्हा हरतो जेव्हा त्याला वाटते की तो हरला. जर तुम्हाला विश्वास असेल ना तुमच्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथ्सवरती तर खराब वेळेमधनं देखील खराब परिस्थितीमधनं देखील तुम्ही यशाचा मार्ग शोधू शकता. ते करायचं आहे. बघा पहिल्या षटकामध्ये जे घडलंय फक्त 10 चाल्या हरकत नाहीये. अंतिम 3 षटकांमध्ये 52 कशा बनतील त्याचा विचार या जोडीला आता करायचा आहे. आणि टीम सारंगाव बघा टायमर देखील सेट आहे, फिल्डिंग देखील सेट झालेली आहे. त्या अनुषंगाने जास्त वेळ झाली तर लास्ट ओव्हर एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये ठेवावाच लागेल. कारण गेल्या 2 दिवसांमध्ये भरपूर साऱ्या टीम्सला आम्ही ठेवावं लावलंय. कारण नियम आहेत. 18 मध्ये आता 52 सेकंड ओव्हर जालिंदर. लताम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल शॉर्ट पिच पुल केला. पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. अप्रतिम सुरुवात आहे ओव्हरची. षटकार मध्ये देखील विशाल या नावाकडे आपलं लक्ष होतं. सेकंड इनिंग मध्ये देखील आपलं लक्ष विशाल या नावाकडे आहे. 36 बनवला विशाल पाटील. आता त्या कंपॅरिझन मध्ये पाहूया सेकंड इनिंग मध्ये हा विशाल किती बनवतो. षटकार तर त्याचा बॅटमधनं देखील आला. हा देखील धीमा गतीने बट आता फसवलंय हव्यामध्ये. डीप मध्ये फिल्डर पोहोचतात आणि कॅच पकडली जाईल. षटकार जरूर आला बट त्यानंतर जालिंदर यांचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. पहिला धक्का इम्पॉर्टंट विकेट कारण विशालचं खेळणं आवश्यक होतं. पहिला आणि हा मोठा झटका सावंदे स्पोर्ट्स सावंदेला.
गोलंदाजीमध्ये मिस्टेक्स भरपूर सारा झाला, बट त्याच्यावरती रडत बसण्यापेक्षा सेकंड इनिंगमध्ये लढू कसं शकतो त्याचा विचार करणं आवश्यक होतं. आणि सतीशचे प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल, शॉर्ट पिच पुल केला हवेमध्ये, बट फिल्डर आहेत, कॅच पकडली जाईल. लास्ट बॉलवरती बाउंड्री, बट त्यानंतर जालिंदर यांना आणखीन एक विकेट मिळेल. दुसरा धक्का सतीशला देखील जावं लागेल वापस. चांगली बॅटिंग झाली तर हे लक्ष चेज होऊ शकतं. फुल लेंथ टाकला, बॅटची आतली कडा लागली. विशाल पाटील पोचतात चेंडूपर्यंत, फील्ड करतात आणि हा देखील येतो निर्धाव. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलक आहे 21. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती आवश्यकता असेल टीम सावंत देशमुख सावंतेला 41 धावांची. चला, कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग कॉन्फरन्स होणार नाही, त्वरित फिल्डिंग सेट करा. 12 चेंडू शिल्लक, 12 मध्ये आवश्यकता आहे 41 धावांची. प्रश्न हा देखील आहे की येणारे 12 चेंडू कोणाचे 12 वाजून जातील आणि कोणाला हसवून जातील. सध्या सगळीला तर हसतात, खुश आहेत टीम एक तास फूट सारंगाव, बिकॉज या समीकरणामध्ये ते आपल्याला पुढे दिसतात. कारण 12 मध्ये 41 बघा कॅल्क्युलेशननुसार पॉसिबल आहे, बट प्रॅक्टिकली अंडर प्रेशर हे लक्ष चेस करणं फार अवघड कार्य आहे. बट क्रिकेटमध्ये आपण बहुतांश वेळा अवघड कार्य देखील साध्य होताना पाहिलेत, पण तसा खेळ करणं देखील आवश्यक आहे. सागर आणि सध्या सगळीला सुनीलची जोडी मैदानाच्या हातामध्ये. 12 मध्ये 41, येणारे 6 चेंडू कमीत कमी 3 ते 4 मोठे फटके इथे हवे आहेत. 3 ते 4 मोठे फटके नव्हे तर मी म्हणेन 20 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा या ओव्हरमध्ये आल्याच पाहिजेत, तेव्हा जाऊन सावंत टीम लास्ट ओव्हरपर्यंत फाईट करू शकते. अदरवाईज हा सामना याच ओव्हरमध्ये आपल्याला सारंगावच्या बाजूने पूर्णपणे जाताना दिसू शकतो. पहिला बॉल पुल केला हवेमध्ये आहे, फिल्डर आहेत उपस्थित, कॅच दरम्यान इथे पकडली जाईल आणि यस, कॅच परफेक्ट पकडली गेली. पहिला बॉल सफलता मिळेल गोलंदाजाला. धक्का आता लागला हा तिसरा. सफलता दरम्यान इथे मिळाली निशांतला अगदी पहिल्याच बॉलवरती ही विकेट. धाव फलक स्थिर 21. धक्का लागलाय तिसरा. आता इन ॲट नंबर 5 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. 11-41 समीकरण आता उरलेलं आहे या सामन्यामध्ये. आणि आता असंच वाटायला लागलं की कुठे ना कुठे हे समीकरण, हे इक्वेशन टीम सावंतेच्या रीच पासून थोडं दूर चाललंय, कारण बाउंड्रीज येत नाही आहेत, प्लस विकेट देखील चाललेत. 11-41 कल्पेश नवीन फलंदाज. नेक्स्ट बॉल, निशांतचा हा चेंडू रडारमध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार येतोय. असेच तर फटके हवे आहेत आणि तो फटका कल्पेशचा बॅटमधनं.
इथे येतो आणि जर आता पाहिलं आपण तर 10 चेंडू शिल्लक. ईशानजी 10 मध्ये आता 35 धावांची आवश्यकता. 10 मध्ये 35 अजून देखील बनवायचे. येणारे 4 चेंडूंवरती जर आणखीन 3 मोठे फटके जर येत आहेत ना तर हा सामना आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत आणखीन चांगला रंगताना दिसू शकतोय. कल्पेशने सुरुवात तर चांगली केली, षटकार आला तसा बॅटमधनं. ऑन साइडला हा फटका, फटक्यामध्ये ताकद देखील आहे, बट फिल्डर आहे डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डिंग चांगली राखली, बॅकअपला खेळाडू आलेत आणि फक्त असेल एक सिंगल. म्हणजे आता 9 चेंडू शिल्लक आणि 9 मध्ये 34 धावांची आवश्यकता. किमान 2 मोठे फटके येत्या 3 चेंडूंवरती. तर बघा लास्ट ओव्हरमध्ये 20-21 रन चेज होण्याची अपेक्षा आपण करू शकतो, बट 25 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा जर उरल्या तर ते चेज होणं फारच अवघड आहे. 9 चेंडू 34 धावांची आवश्यकता. येत्या 3 चेंडूंपैकी 2 चेंडू तरी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचे आहेत, बट त्याच पलीकडे जर एकही बाउंड्री निशांतने नाही दिली ना तर हा सामना या चरणावरती समाप्त होऊ शकतोय. मिस्टामिंग हवेमध्ये स्क्वेअर लेग अंपायरने सांगितलंय हा नो बॉल आहे. सिंगल कंप्लीट आणि नो बॉल म्हणजे 1+1 मिळतील या 2 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. 9 मध्ये आता 32. चला एकत्रित व्हायचं नाहीये, तू बरीच फिल्डिंग सेट करा. 9 चेंडू शिल्लक, 32 धावांची आवश्यकता. सामना अजून देखील भरपूर बाकी आहे, कारण आता असं वाटलं होतं की इथनं मी जो उल्लेख करत होतो की जर निशांतने एकही बाउंड्री दिली नाही तर हा सामना या चरणावरती पूर्णपणे सारंगाव टीमच्या बाजूने येऊ शकतो. पण इथे नो बॉल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. 9 मध्ये 32. 2 चांगले फटके जर येत आहेत ना येत्या 3 चेंडूंवरती तर लास्ट बॉल थ्रिलर कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकतोय. ओव्हर द विकेट, फ्री हिटचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस्टेक घडली आहे आणि नो बॉल देखील आहे. ओ माय गॉड, हे काय घडलं? बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे, नो बॉल देखील आहे. षटकार प्लस 9 ची अतिरिक्त मिळतील या 7. ते म्हटलं जाते ना की भाग्य भी बहादूर का साथ देता, आणि सध्या सगळीला नशिबाची साथ आता सावंतेला मिळत आहे. कारण 9 मध्ये 34 ची आवश्यकता असताना फर्स्ट ऑफ ऑल बीमर नो बॉल, त्यानंतर आता फ्रंट फूट नो बॉल प्लस सिक्सर. आता समीकरण 9 मध्ये आता आवश्यकता असेल 25. शफल होऊन खेळायचं होतं, फ्री हिटचा बॉल होता. कदाचित सरळ बॅटने खेळले असते तर जास्त बेटर असतं, कारण बॉल अगदी जर आपण पाहिलं तर फुल लेंथ होता. पण अशा परिस्थितीमध्ये बघा प्रेशरमध्ये मिस्टेक होणं देखील एक साहजिकच असतं. पण आता सामना बनलाय, कमबॅक तर झाला आता, कारण 8 मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. एक चांगला फटका जर येतोय तर लास्ट ओव्हर थ्रिलर पाहायला मिळू शकतो आपल्याला. शफल झालेत बॅटर. मग ज्या गोष्टीचा मी उल्लेख मागील चेंडूवरती केला की अशा परिस्थितीमध्ये अक्रॉस द लाईन खेळणं किंवा शफल होऊन खेळणं या गोष्टी थोड्या टोचत आहेत आता सामंते टीमला. कमबॅक जरूर झाला, बट मागील 2 चेंडू एकही रन नाही आहे. आता जो नो बॉलवरती सिक्सर आला, जो बीमर नो बॉल पडला, त्याचा जो इफेक्ट होता ना तो जवळजवळ आता नाहीसा झाला. कारण 7 मध्ये आता 25, आणि जरी अंतिम बॉलवरती बाउंड्री नाही आली ना तर आपण हेच म्हणूया की निशांतने मिस्टेक करून सुद्धा देखील षटक चांगलं टाकलं. लास्ट बॉल फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल केला जाईल. जातोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणजे आता 6 मध्ये 19 धावांची आवश्यकता. सहा मध्ये 19. चला फिल्डिंग सेट करा टीम सारंगाव. बघाच्या मिस्टेक्स निशांतने अंतिम 3 चेंडूवरती केल्या. कारण पहा, कारण अंतिम 3 चेंडूवरती रन्स किती आला जर आपण पाहिलं तर आय थिंक 15 धावा आल्या अंतिम 3 चेंडूवरती. चला फिल्डिंग सेट करा टीम सारंगाव, आणि त्याचप्रमाणे दोन्ही बॅटर्स आपण पुन्हा एकदा रेडी व्हायचं आहे. यापुढील होणारा सामना वर्ल्ड टीमचा कॅप्टन नंबर रेडी राहा, कारण सामना जसा समाप्त होईल टॉस केला जाईल आणि त्यानंतर जो होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा सुबा पिंपळस त्यांच्या विपक्षामध्ये मावळी स्पोर्ट्स रांजनोली अशी लढत देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स वडगर त्यांच्या विपक्षामध्ये प्रचित 11 खांडपे. आज वडगर खेळणार आहे म्हणजे जीत पाटील इन ऍक्शन मध्ये, दर्शन पाटील इन ऍक्शन मध्ये, आणि
आणि तसेच ईशान पाटील देखील इन मध्ये असतील अशी माहिती आमच्यापर्यंत आली. फार मोठी ही न्यूज. 6 मध्ये 19 धावांची आवश्यकता. चला थोडी घाई करा. लास्ट ओव्हर गोलंदाज अक्षय दरम्यान इथे तयार होतोय. बघा सामन्याला एकंदरीत जिवंत ठेवलं बॅटर कल्पेश, ज्याचा बॅटमधनं आपण आतापर्यंत 2 षटकार पाकले. तीन षटकार आले. 6 मध्ये 19. आतापर्यंत आपण मॅच समरी जर उचलून पाकली तर 62च्या चेजला जेव्हा सुरुवात झाली, फर्स्ट ओव्हर फक्त 10 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या आणि त्यानंतर सहा मध्ये 19. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. कारण बघा जे सर्व संघ या पुढे जे संघ खेळणार त्यांच्या माहितीसाठी मी आवर्जून सांगेन, गेले 2 दिवस जर तुम्ही स्पर्धा पाहिली असेल तर एक गोष्ट प्रत्येकाच्या निदर्शनामध्ये आली असेल की पहिल्या फेरीतील पहिला सामना, पहिल्या फेरीतील दुसरा सामना, त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना गेल्या 2 दिवसांमध्ये हे घडले. 6 मध्ये 19 पहिलाच बॉल आणि दरम्यान इथे पहिल्या चेंडूवरती सफलता मिळेल गोलंदाजाला आणि हा धक्का लागला. कालचा दिवस आम्ही पाकले होतं की 6 मध्ये जेव्हा 20 धावांची आवश्यकता होती तेव्हा 3 षटकार करंजच्या बॅटमधनं आले जरूर, बट अंतिम 2 चेंडूवरती 2 बनल्या नव्हत्या. आणि तेच घडलं कालच्या दिवसामध्ये. आणखीन एक सामना आपण पाहिला जिथे केवलने 46 धावा बनवल्या जरूर, बट अंतिम 3 चेंडूंवरती 3 धावा चेस झाल्या नाही. आणि आज देखील आपण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला बघा 5 मध्ये 19 धाव्या हव्या आहेत. इथनं देखील 2 ते 3 चांगले फटके जर आले तर वापसी कमबॅक होऊ तर शकतं. 5 मध्ये 19 ओव्हर द विकेट. बॉल मागे चालला, कडा लागली बॅटची, टॉप एज लागलं होतं. शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग. आता 4 मध्ये 18. ज्या कल्पेशचा बॅटमधनं आतापर्यंत 3 मोठे फटके आपण पाकले. आता सावंत संघ अपेक्षा करतो की आणखीन 3 आले पाहिजेत, कारण जर आणखीन 3 मोठे फटके येतात तर इथनं सावंत टीम जिंकू शकते आणि पुढे जाऊ शकते. 4-18चं समीकरण शिल्लक. चला कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग कॉन्फरन्स प्लीज घेऊ नका, सामन्याला सुरुवात करा. 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता. आणखीन एक लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला पाहायला मिळू शकतो, बट त्यासाठी येणाऱ्या 2 चेंडूंवरती 2 चांगले फटके हवे आहेत ईशान, तेव्हा जाऊन आपण लास्ट ओव्हर थ्रिलर म्हणूया. बट अदरवाईज जर एखादा डॉट बॉल इथे टाकला गेला ना तर हे समीकरण थोडं इझी सारंगावसाठी होईल. शफल झाला होता बॅटर, साऊंड तर आलाय आणि यस बॅटचा संपर्क देखील आहे आणि जावं लागेल कल्पेशला देखील वापस. आणि या मॅच मध्ये आता येणारे 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता. आवश्यकता. आणि हे समीकरण जेव्हा मी पाहतो खऱ्या अर्थाने असे समीकरण फार रेअरली चेंज होतात. म्हणजे 100 मॅचेस मध्ये एखादी अशी मॅच ज्याच्यामध्ये 3 मध्ये 18 बनतील. कारण अंडर प्रेशर सलग 3 मोठे फटके खेळलं फारच अवघड कार्य. बघा कॅल्क्युलेशन नुसार पॉसिबल आहे, बट प्रॅक्टिकली रीचचा फारच बाहेर. 3 मध्ये 18 हा येणारा पुढचा चेंडूच आपल्याला सांगून देईल की या सामन्यामध्ये पुढे लढत कायम राहील की या चेंडूवरतीच निकाल जाहीर होईल. 3-18 फुल लेंथ टाकला, स्ट्रेट बातने स्ट्रोक खेळलेत, फोल्डर आहेत लॉंग ऑफला, फोल्डिंग चांगलीच राहिली. म्हणजे फक्त मिळतील या चेंडूवरती जर आपण पाकलं तर फक्त एकच धाव असेल, कारण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर झालेत रनआउट. म्हणजे 2 चेंडू 17 धावांची आवश्यकता.
गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच समाजसेवक दिलीपजी भोईर साहेबांचं देखील शुभागमन, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आमच्या सर्वांचे लाडके एक भरपूर चांगले कार्य करते आणि तसेच या स्पर्धेमध्ये ज्यांची अफाट मेहनत राखली साहिल पाटील गुंडू भाई यांचं देखील आगमन. मिस्टामिंग हव्यामध्ये आणखीन एक विकेटची चाहूल लागली आहे. फिल्डर पोहोचतायत, दोघे पोहोचले होते पण एकाने देखील हे नाही सांगितलं की मी कॅच पकडतोय आणि त्या अनुषंगाने कॅच झाली ड्रॉप. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या सामन्यामध्ये. अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला एकता स्पोर्ट्स सारंगावचा, कारण फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग चांगली झाली, त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजांनी देखील तितकं चांगलं कार्य केलंय. शेवटचा बॉल असेल या सामन्यामधला, लास्ट बॉल. शेवटचा बॉल येतोय निर्धावने. अशा प्रकारे हा सामना आपल्या नावावरती गेला एकता स्पोर्ट्स सारंगाव टीमने आणि या सामन्याचा सामना वेळ ठरला ज्याने बनवला 36 धावा, ज्याचा बॅटमधनं आपण पाहिले तब्बल 3 षटकार आणि त्याचप्रमाणे 3 चौकार. तेच विशाल पाटील ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच. बट त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत.